येथे कात्रा देऊन निघलो होतो, आता पडेल येथे आहे. तसंच आता विजयदुर्गच्या इकडे जाणार आहे. आता सरळ रस्ता इकडे जातो विजयदुर्गला. पेट्रोल भरण्यासाठी इथे थांबलेलो आहे. पेट्रोल भरून आता विजयदुर्ग खुर्शी नाव आहे, खाडी वाटतं. विजयदुर्ग त्याला घेरी असे म्हणतात, कारण की त्याला चारी बाजूतून तटबंदी आहे. हा जो दुर्ग आहे हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. हा किल्ला एकूण 17 एकर जागेवर आहे. त्याला तीन तटबंदी आहे. त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात. चिलखती तटबंदी असे म्हणतात. व या किल्ल्याला 2 भुयारी मार्ग आहेत.
आता आलो आहोत विजयदुर्ग येथे किल्ल्यावर. इथे फारच भारी नजारा आहे. आलो सिंधुदुर्ग किल्ल्यावर. किल्ल्यामध्ये एंट्री करण्यासाठी नॉमिनल तिकीट आहे व इथेच बाजूला सगळं किल्ल्यामध्ये बांधकाम स्ट्रक्चर जे पडलेलं आहे त्याचे बांधकाम चालू आहे व हे इथल्या ह्या किल्ल्याची सर्व किल्ल्याची माहिती आहे. कुणी किल्ला जिंकला, कसा जिंकला. बाजूलाच ह्या किल्ल्याची सर्व मॅप आहे. कुठून कसे जायचे, कसे नाही, हा सर्व ह्या मॅप मध्ये आहे. या किल्ल्यामधील हा एक दरबार आहे. किल्ल्यातील दरबार आहे. तिथे सभा काही होत असतात. खूप छान आहे. तशी बरोबर सर्व माहिती आहे. दरवाजाच्या पठारामध्ये येथे गोळे आहेत. भरपूर सारे होते. अंधार होता खूप, त्यामुळे काही पाहण्यात आलं नाही. हा भुयारी मार्ग आहे. हा इथून चालू होऊन पलीकडे वाघोटण खाडी आहे, तिथे निघण्यासाठी हा भुयारी मार्ग. याला जे पलीकडे निघणार आहे ते खुलपता बुर्ज असे म्हणतात. वाघोटण खाडी आहे पलीकडे आणि त्याच्यावर तोफा टाकून किल्ल्याचे रक्षण केले जाते. Just
जात आहोत. ह्याला हे भुयार खोबलडा बुरुज येथे निघत आहे. हा खोबलडा बुरुज वाघोटन खाडीतून जे आक्रमण होणार आहे तो हल्ला जो परतून लावण्यासाठी हा खोबलडा बुरुज हा खूप महत्वपूर्ण आहे. येथे मोठमोठ्या तोफा ठेवण्यात येत होत्या. हा खूप छान असा परिसर आहे. इथून सर्व असे ठिकाण कळते. खोबलडा बुरुजाला असे बंदूक घेऊन असे उभे राहत होते. तोफा ठेवायला खूप जागा होती. विजयदुर्ग हा किल्ला 11व्या शतकात शिलाहार घराणे होते. हा शिलाहार घराण्यातील राजा भोज याने हा किल्ला बांधला. पुढे तो बहामनी व नंतर आदिलशाहीच्या ताब्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1664 मध्ये हा विजयदुर्ग किल्ला जिंकला. हा नंतर पेशवे व इंग्रजांच्या ताब्यात आला. इथला परिसर खूपच सुंदर आहे. ही इथं माडी आहे. वाव, बोटिंग बी आहे. तिथं जायचं आपल्याला. तिथं जायचं आहे. फारच सुंदर असा हा सीन आहे. बीच भरपूर आहे, पण किल्ल्याच्या बाजूला बीच असणं हे खूपच सुंदर दिसत आहे. एकदम शांत वातावरण आहे. माडी हा इथून नजारा आहे. येथेच एक बाजूला छोटी विहीर आहे. पाणी ओढण्यासाठी एक दोरी आहे. हा विजयदुर्ग किल्ला बांधण्यासाठी हे दगड चोरण्यासाठी आता आपण जसं सिमेंट वापरत होतो त्या काळामध्ये तसेच एक मिक्सर किंवा काहीतरी यूज करत होते. आणि त्याच बाजूला हे एक रिंगण आहे. इथे ते मटेरियल टाकून त्याचा बारीक भोगा करून ते करत होते व ते तयार केलेले त्यापासून हा किल्ला बांधण्यात आलेला आहे. खलबत खाना विजयस्तंभ. हा खलबतखाना आहे. तिथे आता सर्व ह्या किल्ल्याची माहिती, स्टॅच्यू असेल, तोफा असतील, किल्ल्याचे सर्व नकाशे, फोटोज हे सर्व एक शिस्तबद्ध पद्धतीने इथे मांडण्यात आलेले आहे. प्रदर्शन मांडण्यात आलेले आहे. छान आहे. खूप छान असे तोफा मोठे आहेत. किल्ल्याचे मॅप वगैरे छायाचित्रे आहेत. अभेद्य असा विजयदुर्ग, यामुळेच याला पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणतात.